नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत याना केव्स. हे ठिकाण कर्नाटकमध्ये आहे आणि या ठिकाणी भस्मासुराचा वध झाला होता. तर चला पाहूयात याना केव्स. याना केव्सला जात आहोत. मस्त निसर्ग आहे, छान थंड हवा आहे आणि चारी बाजूला पूर्ण जंगल जंगल. मोबाईल नेटवर्क नाही, त्यामुळे मोबाईल येणार नाही आणि नको तो डिस्टर्ब नाही. शांती शांती. मेन गेटवरती वायफाय आहे. 15 मिनटं, अर्धा तास, 1 तास आणि 1 दिवस असे प्लान आहेत. त्याची किमतीची रेट तुम्हाला थोड्या वेळाने टाकेन. आणि जास्त महाग नाही आहे. 1 दिवसाला 1.5 GB 99 रुपये असं आहे. 15 मिनटाचे काहीतरी 36 रुपये काहीतरी होते. तिथला फोटो टाकेन मी. बाकी निसर्गरम्य जागा आहे, उंच उंच झाडी, हिरवगार घनदाट जंगल. अजूनपर्यंत आम्हाला कुठलं पाणी बघायला भेटलेलं नाही आहे. बघू, काय दिसलं तर दिसलं. समोर काहीतरी दिसतंय. वॉशरूम आहे आणि कदाचित बसायची जागा सुद्धा आहे. एक गंमत सापडली, तुम्हाला दाखवतो. हे जे झाड दिसतंय हे नीट पहा, याची पानं पहा. आत्ताच आमच्या लक्षात आलं, ही पानं आणि ही हिरवी पानं, सुकलेली पानं ही आहेत, ठीक. आणि याला बोलतात तमालपत्र, जे मसाल्यामध्ये वापरतात ते. आमच्या बॉसने मला सांगितलं, मी मला हे काहीतरी असेल. मग शेवटी एक पान घेतलं, चुरडलं आणि सुगंध घेतल्यानंतर कळलं हा हे तेच झाड आहे आणि त्याचंच हे पान आहे. आपण एक डेमो बघू. खाली पडलेत भरपूर, हे तुम्ही बघू शकता पानं. आता हे छोटंसं उचललंय, हे मोठं आहे, हे अजून मोठं आहे, हे अजून आहे इकडं. ही सगळी तीच पानं आहेत, हे बघा. तर ही ती पानं, तमालपत्र. यस, सुगंध आहे पानाला. हे आहे मसाल्याचं पान, तमालपत्र. तर आपण थोडंसं इथं ब्रेक घेऊया. बसायला छान जागा आहे आणि अजून शोधू कुठं काय आहे ते. काही लोक आहेत ऑलरेडी इथं बसलेले. आत्ताच एक मंदिराच्या घंटीचा आवाज आला. कदाचित आपण मंदिराजवळ पोचलेलो आहोत. जंगली प्राण्यांचा छोट्याशा ओढ्यावरचा पूल. लाकूड. स्वच्छ पाणी. आमच्या गाड्या खालीच थांबवल्या. हे आम्हाला वाटतं इथल्या कर्मचाऱ्यांच्या गाड्या असतील. फक्त ते लोक इकडे येऊ शकतात गाडी घेऊन, बाकी त्यांनी चालत यायचं आहे. तर आपण आता या ठिकाणी पोचलो. हे एक मंदिर आहे. यस, मंदिरच बघते. महागणपती टेम्पल. गणपतीची मूर्ती आहे आतमध्ये. आता आम्ही आज जात नाही, शूज काढायला लागतील. गणपती बाप्पा मोरया.
पाण्याच्या टाकीवरती एक छानसा जुना वाघ आहे, जुना वाघ. आतापर्यंत आम्ही चालत आलेलो अंतर 1.37 किलोमीटर चाललो आहे. आणि 260 मीटर उंची चढलेली आहे. हे जे तुम्हाला अंतर सांगितलं मेजरमेंट हे ॲक्युरेट आहे, कारण की हे घड्याळ जे आहे हे GPS वॉच आहे. जसं तुमच्या मोबाईलमध्ये GPS असतंय गुगल मॅप, त्या पद्धतीत. फक्त फरक एवढाच की मोबाईलचा GPS चालण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज असते, याला ते नसते. म्हणून हे घड्याळ थोडी महाग पण असतात. GPS वॉचमध्ये खूप फरक असतात. तुम्हाला अगदी 7-8 हजारापासून मिळतात, पण ते टोटल युजलेस असतात. काही एक कामाचे नसतात. नावाला GPS असते. तुम्ही चांगल्या ब्रँडचे घ्याल, गार्मिन, Amazfit किंवा अजून इतर काही ब्रँड, स्टार्टिंग प्राईस असते 20,000पासून पुढे. वाव, बोलता बोलता आपण पोचलो आहोत. येस, हीच ती जागा ज्या ठिकाणी भस्मासुराचा भस्म केला. हो 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 हो, इथं मस्त वाटतंय ना. चला आतून आत चल, काय अडचण आहे. चल चल, मग मी जाऊ का पुढं? नाईस. ओके, इथून खाली एक मला वाटतं पावसाळ्यामध्ये पाणी कडून जात असणार आहे. छोटीशी गुहा. किंवा जंगली प्राणी. आणि आपण इथून आलो या ठिकाणावरून, आणि हा पूर्ण असा दिसतोय. खूप मोठा दगड आहे हा, खूप म्हणजे भरपूर. आणि समोर अजून एक छोटीशी गुहा. ठीक आहे, आपण ती नंतर बघू. आता आपण दुसरं पाहूयात. ओके, साईडला सर. ठीक आहे, इथं पण आहे. इथं बंद केलं ॲक्च्युली, पायऱ्या आहेत खाली जायला. तर हा रस्ता बंद केलाय, काही कारणास्तव केलं असेल. कारण म्हणजे काय, माणसंच असतात कारण. कुठल्या गोष्टीचा दुरुपयोग करणे, काहीतरी कचरा करणे वगैरे वगैरे, त्यामुळे बंद केलं असेल. ठीक आहे, आपण आता दुसऱ्या ठिकाणी आलेलो आहोत. बघा, खतरनाक दगड असा पूर्ण एवढा मोठा कडा चाललं मोकळत आहे. हा पुढच्या बाजूला पुन्हा एकदा दाखवतो. आणि काही कलाकारांनी कलाकृती केलेली आहेत, जसे पूर्वीच्या काळी करायचे. हे आता नवीन केलेले लोकांनी. हे काय, हा कदाचित बाईक वरती चाललेला माणूस आहे. शेकोटी काहीतरी बनवायचं चाललंय, जेवण थोडक्यात. बाईकवर नेऊन पार्टी केलेलं का चित्र आहे. हे एक छान असं मध्येच दगड त्या ओलामध्ये आहे. ओके,
चला नेक्स्ट. एक मिनिट. अच्छा, एक मूर्ती आहे, खूपच प्राचीन दिसते. काय आहे काही समजत नाही, तर नाव वगैरे काही लिहिलेलं नाही. ठीक आहे. तर हा असा परिसर आहे आणि समोर ज्या शिड्या दिसतात तिथून आपल्याला वरती जायचं आहे. हां, आणि हा जो लोंबकळत होता कडा तो हा माझ्या डोक्याच्या एकदम बरोबर वरती. काही कलाकार इथून जात असणार आहेत, कारण पायवाट दिसते. आम्ही नाही जाणार, आमचे स्वर आमचे बॉस आहेत. आता अजून एक रस्ता सापडलाय, बघूया आपण कितपर्यंत जाऊ शकतो. ओके, तर हा असा आहे. वा, ये. अजून आपल्याला इकडे जायचं वरती थोडं. हो, कोणते तरी प्रकारचे प्राणी कसला तरी आवाज काढतात. येत असेल तुम्हाला तर, आम्हाला काही दिसत नाहीये. तर ही एकंदरीत एवढी मोठी अशी गुहा आहे. आणि ठीक आहे, आपण पुढे बघूया अजून. पावसाळ्यामध्ये इथून पाणी खूप वाहत असणार आहे. एकंदरीत हे पावसाचा पाण्याचाच मार्ग दिसतोय. ओके, तिकडून थोडा वेळापूर्वी एक रस्ता बघितला होता, तो हाच असणार आहे. मला खूप सारा सुगंध येतोय त्या तमालपत्राचा. मला वाटतं हीच ती झाडं आहेत, तीच सगळे दिसत आहेत. हे काय, हे काय, हे आमचे बॉस गुहेच्या मध्ये उभे राहून दाखवत आहेत. आलोच. एक 2-3 तासासाठी छान ट्रेक आहे, मजा येते. अद्याप आम्हाला एक सुद्धा प्राणी दिसलेला नाही. एक छोटंसं माकड दिसलं आणि या गुहेमध्ये कुठले तरी पक्षी, किंवा मला वाटतं पक्षीच असणार आहेत छोटे, ते चिवचिव चिवचिव आवाज करतायत हळू हळू हळू. आता थोडक्यात या दगडाबद्दल बोलायचं झालं तर हे तुम्ही बघू शकता. हे असं होतं ज्यावेळी खूप जास्त उष्णता निर्माण होते. एक्झाम्पल लावा, तर लावा वाल्कोने बोलतात त्या प्रकारचं हे दगड आहेत, जे खूप जास्त आगीने वितळलेले आहेत.
आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या ठिकाणाला भस्मासुराचा वध झालेली ठिकाण बोलले जाते. गुगल मॅपवरती याना केव्स असं नाव आहे. इथे एक छोटंसं होल दिसतोय. प्राण्यांनी केलेला होल असेल किंवा नैसर्गिक होल असेल, पक्षी वगैरे राहत असेल किंवा माकडं वगैरे. आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे पाण्यामुळे झालं असणार आहे. ग्रेनाइट दगड आहे हा. एक हा आणि दुसरा समोर. ओके, इथून छान दिसतंय. हाच तो भस्मासूर डोंगर. एक्झॅक्टली. थोडासा थकावा जाणवतोय कारण की चढत चालतोय आम्ही, चढत चाललोय. अरे वा, इथं अजून एक गोवा दिसतोय. ओके, जायचं आतमध्ये. पायपावरून तिकडे काय जातेस? संपलं. वाढशील तो दगड, दगड येतो. हे असं उलट पुलट मी चाललोय. तर सांगायचं असं की हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे. सध्या तरी मी माझ्यासाठी बनवला आहे, कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी अजून तरी काय डोक्यात नाही आहे. अरे वा, मंकी, दुसरा मंकी कसा बघतोय रागात. हां, तर अजून तरी विचार केला नाही की इंस्टा किंवा यूट्यूबला वगैरे टाकेन. हे पूर्ण जंगलात ठिकाण असून सुद्धा शासकीय सेवेने किंवा फॉरेस्टवाल्यांनी ठिकठिकाणी अशी बसायला सोय केलेली आहेत. शौचालय सुद्धा लावलेली आहेत. खालून निघाल्यापासून आम्हाला तिसरं भेटलेलं आहे. पाणी सोय आहे ठिकठिकाणी. रस्त्यामध्ये पिण्याच्या पाण्याची सोय आहे. गुड. स्वच्छता चांगली आहे. तर आपण कुठं होतो? हां, व्हिडिओ कदाचित टाकीन सुद्धा किंवा नाही, कारण आम्हाला काही तसा फारसा अनुभव नाही व्हिडिओ शूट किंवा एडिट करण्याचा. आपला फक्त फोन आहे, कुठलाही स्पेशल गिअर नाही, आणि मोबाईलवरती हा शूट करतो आहे. आवडला लाईक करा, कमेंट करा. नाही आवडलं तरी कमेंट करा. तुमच्या सूचना सुझाव द्या. जमल्यास दुसरा व्हिडिओ तयार करू दुसऱ्या ठिकाणी छानपैकी. ओके, लुक लाईक आपण पोचलो. गेट बंद आहे. हा एकंदरीत आत जाण्याचा रस्ता होता. तो बंद आहे. मला वाटतं पलीकडच्या बाजूला एक रस्ता दिसतोय. काही शैक्षणिक मुलांची सहल आलेली आहे त्या बाजूला, तिकडून जायचा रस्ता असेल.
ही भारत सरकारद्वारा दिलेली माहिती हिंदी आणि इंग्रजी आणि कन्नडामध्ये आहे. पॉज करून वाचू शकता. हां, QR कोड आहे, तुम्ही स्कॅन केलं तर तुम्हाला कदाचित पूर्ण माहिती मिळेल. तर आता आपण मंदिरात जायचा प्लॅन करत आहोत. ओके, तर आपण एकंदरीत या साईडून आलो, इथं शूज काढले समोर आणि मंदिरात गेलो. मंदिरात जाऊन आल्यानंतर आतमध्ये मंदिरामध्ये कृष्णाची मूर्ती आहे, गणपतीची आहे आणि एक शिळा आहे. त्या शिळेवरती काही असं आकारत नाही आहे आणि एक देवीची पण मूर्ती होती. आणि मंदिरातूनच बाहेर आल्यानंतर तिथं तिकीट काउंटर आहे, 10 रुपये तिकीट आहे प्रति व्यक्ती. आणि तुम्हाला बोललोत ना की तर गेट बंद आहे, तर गेट बंद नसून त्याला आतून एंट्री आहे, तिकीट आहे 10 रुपये. आणि आता हे आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे इथून गुहेमध्ये. तर आपण आता ह्या ॲक्च्युअल गुहेमध्ये जाणार आहोत, या पर्वताच्या. तर आपण या गुहेच्या तोंडावरती आलोत. हा डोंगर आपण सुरुवातीला पाहिलेला, सगळ्यात पहिला हा पहिला आणि हा दुसरा जो ॲक्च्युअल डोंगर आहे. ओके, आपण आता गुहेत प्रवेश केलेला आहे. एक पक्षी दिसतोय, कबुतरासारखा वाटतो. नाईस. हो 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 हो, तुला मस्त वाटतं ना. हा हा हा, चालायला छान रस्ता केलेला आहे, कारण तुम्हाला इथं बिना चपलीचं जायचं आहे. अशी काही लोक कुठूनही घुसतात आडवी तिडवी. कसं भारी आहे. या गुहांमध्ये वटवागळं खूप आहेत. आता झोपले ते येत नसते. तर अजून एक छानसं सुंदर छोटंसं मंदिर आहे,
हे लाल दगडामध्ये म्हणजेच आपल्या मराठीमध्ये चिराचा दगड बोलतात. या दगडात बनवलेलं आहे. सुंदर आहे. बघूयात. मंदिराचा दरवाजा बंद आहे, पण मंदिर छोटंसं आणि रेखीव आहे. ठीक आहे. तर एकंदरीत आमचा ट्रेक समाप्त झाला म्हणायला काही हरकत नाही. अजून आम्ही वरतीच आहोत त्या डोंगराजवळ. आता खाली जायचं आहे आम्हाला. तर तुम्हाला दाखवलं आहे जेवढं आम्हाला बघता येईल, सांगता येईल तेवढं. आणि ओके, इकडून जायचं आहे. ठीक आहे. तर 2 रस्ते आता आम्हाला कळले आहेत. आम्ही या साईडून आलो होतो आणि इकडं दिसतात तुम्हाला लोक. हा दुसरा रूट आहे. तो दुसरा ठिकाणून आलेला आहेत. तर थोडक्यात काय की तिकडे गाड्या येतात. गाडीने तुम्ही येऊ शकता. आम्ही येताना ज्या मार्गाने आलो ते चालत यावं लागतं त्याला पायऱ्यांनी. पण खूप मजा येते पायऱ्यांनी चालायला. खूप जास्त नाही आहे. या गोव्यापर्यंतचा रस्ता जो आहे तो कंप्लीट 2 किलोमीटरचा आहे. आणि पूर्ण सावली वगैरे आहे, झाडी छान आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही शक्यतो असंच या, चालत या पायऱ्यानी. छान रस्ता आहे. आणि इकडे येणारा रस्तासुद्धा तो पण खूप सुंदर आहे. त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे, बघू टाकवतो पण. आणि हां, या ठिकाणी मोबाईलला नेटवर्क अजिबात नाही. कुठलाही तुमचा सिम कार्ड असू द्या, नेटवर्क हा पूर्णपणे नाही आहे. ही पूर्ण जंगल आहे. तर इथं गव्हर्नमेंटने एक सुविधा केलेली आहे. मंदिराजवळ वायफाय आहे. तुम्हाला खाली गेटवर सांगितलेलं तिथं पण आहे. तर तो गेटवरचा जो आहे तो 400 मीटरच्या रेडियसपर्यंत सिग्नल देतो. तिथून पुढे तुम्ही चालायला लागलात की सिग्नल नाही आहे. आणि मंदिराजवळ पण आहे. तशा 2 ठिकाणी तुम्ही पे आणि यूजवाला वायफाय आहे, हॉटस्पॉट आहे, तर तो वापरू शकता. ठीक आहे, चालेल. पुढं काय भेटलं, काय दिसलं तर व्हिडिओमध्ये टाकतोच. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय बाय.